नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे अंतर्गत एक प्रोग्राम चालू जाणार आहे. तो म्हणजे UPSC आणि MP साठी कोचिंग प्रोग्राम चालू जाणार आहे. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल एक जाहिरात प्रसिद्धी झालेली आहे. ती तुम्हाला जाहिरात एकदम मी सविस्तर सांगणार आहे. त्याच्याबद्दल काय काय मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत, कोणासाठी ही मोफत कोचिंग असणार आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे. त्याबरोबर तुम्हाला त्याच्यासोबत स्टायपनसुद्धा भेटणार आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला काही रक्कम भेटणार आहे. ते कोणत्या विद्यार्थ्यांना लागू आहे हेही तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. काय काय तरतुदी आहेत हेही तुम्हाला मी सांगेल. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर ही जी योजना आहे ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे अंतर्गत चालवली जाणार आहे. ही UPSC आणि MPSC दोन्हीसाठी आहे. ठीक आहे. तर पहिले आपण बघूया इनटेक कॅपॅसिटी म्हणजे किती टोटल वॅकन्सी आहेत ते बघूया आपण. ठीक आहे. कॅटेगरी SCसाठी 20 आहेत, STसाठी 10 आहेत आणि ह्या दोघांनाच फक्त फ्री कोचिंग प्लस 3,000 रुपयाचं स्टायपन भेटणार आहे पर मंथ, महिन्याला 3,000 रुपये. ठीक आहे. परत OBCसाठी 9 आहेत, मायनरसाठी 4 आहेत आणि ओपनसाठी 5 आहेत. ओपन म्हणजे EWS आणि PWDसाठी 3 आहेत. ह्यांच्यासाठी फक्त काय फ्री कोचिंग आहे ओनली फक्त. ठीक आहे. ह्यांना 3,000 रुपये नाही आहेत स्टायपन. ठीक आहे. परत ऑन पेमेंट बेसिस म्हणजे फक्त ओपनसाठी जे ओपनमध्ये येतात त्यांच्या फक्त 4 जागा आहेत आणि त्यांना विथ फी म्हणजे 30,000 रुपये भरून त्यांना ॲडमिशन घेता येईल. किती? 30,000 रुपये भरून. म्हणजे ह्यांना ओपनवाल्यांना फ्री कोचिंग पण नाही आहे आणि स्टायपनसुद्धा नाही आहे. त्यांना फक्त 30,000 रुपये भरून त्यांना ॲडमिशन घेता येऊ शकते. ठीक आहे. टोटल 55 जागा आहेत. हे UPSCच्या झाल्या. ठीक आहे. आणि जे ह्याच्यासाठी 2,000 रुपये तुम्हाला एक डिपॉझिट म्हणून फी भरावं लागणार आहे. जेव्हा ॲडमिशन तुम्ही घेणार ना ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन त्यावेळेस तुम्हाला 2,000 रुपये एक कॉशन्स फी म्हणजे कॉशियस मनी म्हणून म्हणजे डिपॉझिट, थोडक्यात डिपॉझिट म्हणून तुम्हाला ते पैसे जमा करावे लागणार आहेत. आता MPSCसाठी बघूया. सेम जे मगाशी होतं तसंच हे आहे. फक्त ज्या जागा आहेत त्या पण सांगतो तुम्हाला. SCसाठी 20 आहेत, STसाठी 10 आहेत. ह्यांच्यासाठी 3,000 रुपये पर महिन्याला आहे आणि OBCसाठी 9, मायनरसाठी 4, ओपनसाठी म्हणजेच EWसाठी 5 आणि PWसाठी 3 आहेत. ह्यांना फक्त फ्री कोचिंग आहे. 3,000 रुपये महिन्याला म्हणजे स्टायपन नाही आहे. ठीक आहे. आणि जे ओपनमध्ये आहेत त्यांच्यासाठी 30,000 रुपये भरून ॲडमिशन त्यांना घेता येईल. ठीक आहे. ह्यांच्यासाठी फ्री कोचिंग नाही आहे हे लक्षात घ्या आणि स्टायपनसुद्धा नाही आहे 3,000 रुपयेचा. ठीक आहे. ही गोष्ट झाली. आता इनटेकची झाली म्हणजे वॅकन्सीची झाली. आता पुढचा मुद्दा बघूया. हे तेच आहे पेज. आता जी एक्झामिनेशनची जी म्हणजे एक्झाम ह्याच्या अंतर्गत एक्झाम घेतली जाणार आहे ती एक्झामचं पॅटर्न काय आहे तो तुम्हाला सांगतो मी. UPSC MPSC दोन्ही बॅचसाठी प्रवेश परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन केंद्र आधारितद्वारे आयोजित केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येईल. ठीक आहे. दोन्हीपैकी म्हणजे ऑनलाईनही होऊ शकते आणि ऑफलाईनही होऊ शकते. आता स्कीम म्हणजे कसं पॅटर्न असणार आहे तो सांगतो तुम्हाला. UPSCसाठी आधी सांगतो बघा. ॲप्टिट्यूड टेस्टसाठी 30 क्वेश्चन असणार आहेत आणि जनरल स्टडीसाठी 70 क्वेश्चन असतात. टोटल 100 मार्क म्हणजे एक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे आणि मीडियम मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये असणार आहे. आणि जो ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन असणार आहे तो 30 मिनिटे म्हणजे 1 तास 30 मिनिटे. ठीक आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे याला. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जो सिलेबस असणार आहे तो सेम UPSCसारखा सिलेबस असणार आहे. ठीक आहे. जो GS असतं UPSCला त्यासारखा सिलेबस असणार आहे. ठीक आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट आणि जनरल टेस्ट. जनरल स्टडीजला 70 आहेत आणि ॲप्टिट्यूड्स म्हणजे मॅथ्सला 30 मार्क आहेत. ठीक आहे. आता MPSCसाठी पण सेम आहे. अभियोग्यता चाचणीसाठी 30 आणि सामान्य अध्ययनासाठी 70. टोटल 100 गुण असणार आहेत. मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये असणार आहेत. 90 मिनिटे आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. ठीक आहे. आणि सेम पॅटर्न MPSC CSE म्हणजे राज्यसेवेचा जसं पॅटर्न आहे जो पॅटर्न आहे तोच इथे पण सिलेबस असणार आहे. ठीक आहे. आता जो ही जी प्रोसिजर कशी असणार आहे फॉर्म भरण्यासाठी ते तुम्हाला सांगतो मी. जे कॅन्डिडेट फॉर्म भरू इच्छितात त्यांना काय करायचं आहे, ह्या साईटवरती जायचं आहे आणि तिथे जे ऑनलाईन काय करायचं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती लॉग इन करायचं आहे ह्या वेबसाईटवरती. ठीक आहे. नंतर रजिस्ट्रेशन वगैरे करायचं, साईनअप करायचं आहे. लॉग इन ID तुम्हाला पासवर्ड भेटेल ते तुम्हाला बाकीचं माहितीच आहे कसं फिलअप करायचं आहे ते. ठीक आहे. आणि जी लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची आणि बँक पेमेंटची ती 26 डिसेंबर 2025 आहे. हे लक्षात ठेवा. लास्ट डेट ही आहे 26 डिसेंबर 2025. ठीक आहे. आता जी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्याची फी आहे. ठीक आहे.
तर ती फी कोणाला किती आहे ते सांगतो. SC ST OBC मायनॉरिटी आणि ओपन EWS आहे, हे लक्षात ठेवा. त्यांच्यासाठी 600 रुपये, MP आणि UPसाठी पण 600 रुपये, आणि ओपन कास्टसाठी 800 रुपये MPC आणि 800 रुपये UPSC. ठीक आहे, ही झाली फीचं. ठीक आहे. आता जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे ते तुम्हाला सांगतो. एज्युकेशन क्वालिफिकेशन, कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर असला पाहिजे तो, फ्रॉम एनी रिकॉग्नाइज इंडियन युनिव्हर्सिटी टू द क्वालिफाय फॉर UPSC अँड MPC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. म्हणजे तो UPSC आणि MPसाठी पात्र राहण्यासाठी त्याचं काय असलं पाहिजे, ग्रॅज्युएट असला पाहिजे. ठीक आहे, एवढंच आहे महत्त्वाचं त्यात. ठीक आहे. आता महत्त्वपूर्ण सूचना, हे महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत त्या तुम्हाला सांगतो थोडक्यात. बॅचमध्ये 2पेक्षा अधिक वेळा लाभ घेता येणार नाही. ठीक आहे, UGC MPC कोर्ससाठी कोणत्याही बॅचमध्ये 2पेक्षा अधिक वेळा लाभ घेता येणार नाही, ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, दोन्ही प्रवेश परीक्षा देता येतील. म्हणजे UPसाठी पण देऊ शकता तुम्ही परीक्षा आणि MPसाठी पण परीक्षा देऊ शकता. आणि परीक्षा शुल्क जे आहे ते वेगळं भरणे गरजेचं आहे पण. ठीक आहे. आणि परीक्षा शुल्क हे कोणत्याही परिस्थितीत परत केलं जाणार म्हणजे नॉन रिफंडेबल आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला ॲडमिशन घेतलं जाईल त्यानंतर दर महिन्याची हजेरी ही 75% भरणे अनिवार्य असेल, कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे. आता जे UGC योजनेप्रमाणे आहे का नाही, याच्यामध्ये आता NT ABCD आणि SBC यांचं आता सेंट्रलसाठी म्हणजे ते आता तिथे काय सांगितलं, OBC वगैरे दिले, ह्या कास्ट नाही आहेत. ठीक आहे. तर ह्या कास्ट सेंट्रलमध्ये OBCमध्ये येतात, तर ते OBC प्रवर्गामधून भरू शकतात फॉर्म, असं त्यांनी सांगितले. आणि जे SC BC वाले आहेत त्यांनी EWS अंतर्गत फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आता जी प्रवेश परीक्षाची तारीख जी असणार आहे ती UPSC आणि MPसाठी विद्यापीठाच्या बातम्या आणि घोषणा आणि CAC वेब पेज या संकेतस्थळावर माहिती मिळेल. ठीक आहे. म्हणजे परीक्षेची तारीख ही अजून जाहीर झाली नाही, ती तुम्हाला वेबसाईटवरती अपडेट दिली जाईल त्याच्यावरती. ठीक आहे. बाकी सर्व संचालक, कोर्स समन्वयक, परत UPSC कोर्स सहाय्यक वगैरे सगळी नावं दिलेली आहेत. ठीक आहे. आणि तसेच तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता आणि त्यांचा ईमेल ID आहे. ठीक आहे. बाकीची प्रोसिजर दिली आहे हाऊ टू अप्लायची, हे तुम्ही बघून घेऊ शकता नंतर. ठीक आहे. तसेच तुम्हाला ह्याच्यावरती काय अजून डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, तो तुमचा मी डाऊट तिथेच क्लिअर करून टाकेल. ठीक आहे. तसेच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर अजून जॉईन झाला नसेल तर तिथे नक्की जॉईन व्हा. त्याची जी लिंक असेल टेलिग्रामची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही खूप चांगली संधी आहे. जे विद्यार्थी आत्ताच सुरुवात करत आहेत MPSC किंवा UPSC, किंवा ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे पण अजून त्यांना अभ्यासाची दिशा मिळाली नाही, त्यांनी नक्की हा योजनेचा लाभ घ्यावा. ठीक आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना 3000 रुपये स्टायपेंडसुद्धा आहे आणि काहींना फ्री कोचिंग आहे. ठीक आहे, ही लक्षात गोष्ट ठेवा. आणि जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी नक्की या योजनेचा लाभ घ्या. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.